नांदेड़ म्यूनसिपल कॉरपोरेशन इंतखाबात, बीजेपी से इत्तेहाद की ख्वाहिश मगर अशोक चौहान से उम्मीद नहीं, शिवसेना एमएलए हेमंत पाटिल का बयान। नांदेड़ म्यूनसिपल कॉरपोरेशन इंतखाबात के पेश नज़र शिवसेना की तैयारियां तेज हो गई है। शिवसेना के एमएलए हेमंत पाटिल ने कहा कि पार्टी आइंदा 2 दिनों में बल्दियाती इंतखाबात के लिए उम्मीदवारों के इंटरव्यूज लेगी। उन्होंने वाज़ेह किया कि बीजेपी के साथ इत्तेहाद शिवसेना की ख्वाहिश है, ताहम अगर इत्तेहाद न हुआ तो पार्टी अपने तौर पर इंतखाबी मैदान में उतरने के लिए पूरी तरह तैयार है। हेमंत पाटिल ने कहा कि गुज़िश्ता बल्दियाती कौंसिल नगर परिषद इंतखाबात के दौरान इत्तेहाद के लिए शिवसेना के एमएलएज और जिला सरबराह ने 2 मरतबा अशोक चौहान से मुलाकात की थी, मगर उनकी जानिब से मुस्बित रद्द-ए-अमल न मिलने के सबब इत्तेहाद मुमकिन नहीं हो सका। उन्होंने कहा कि इस बार भी इत्तेहाद की अपील की जा रही है, लेकिन अगर ऐसा नहीं हुआ तो शिवसेना अकेले इलेक्शन लड़ेगी। उन्होंने मजीद कहा कि जहां मुकामी एमएलए मौजूद हों वहां 60% नशिस्तें उसी पार्टी को और 40% नशिस्तें इत्तेहादी जमातों को देने का एक गैर तहरीरी उसूल राइज है, जिस पर अमल होना चाहिए। अशोक चौहान पर तनकीद करते हुए हेमंत पाटिल ने कहा कि इनके साथ 40 साला सियासी तजुर्बा मुख्तलिफ नौइयत का रहा है। उन्होंने इल्ज़ाम लगाया कि नांदेड़ शहर के बेशतर जायदादों को बीओटी बुनियाद पर निजी हाथों में देकर इससे हासिल होने वाली आमदनी को तरजीह दी जाती है, इसलिए इन्हें नहीं लगता कि अशोक चौहान इत्तेहाद के लिए संजीदा होंगे। इस दौरान नांदेड़ में बीजेपी की जानिब से उम्मीदवारों के इंटरव्यूज 2 मरतबा लिए जाने के सवाल पर भी रद्द-ए-अमल जाहिर करते हुए हेमंत पाटिल ने कहा कि रुकने पार्लियामान डॉक्टर अजीत गोपछोड़े संघ के सरगर्म कारकुन हैं और अच्छा काम कर रहे हैं। ताहम उन्होंने तंजिया अंदाज में कहा कि बाज लोगों को लगता है कि कानो कान खबर आई और बात मिर्च बन गई। आखिर में हेमंत पाटिल ने एतमाद जाहिर करते हुए कहा कि शिवसेना नांदेड़ म्यूनसिपल कॉरपोरेशन इंतखाबात के लिए हर लिहाज से तैयार है और मजबूती के साथ आवाम के दरमियान जाएगी। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। महानगरपालिकेच्या अनुषंगानं दोन्ही उत्तर आणि दक्षिण भागाचे जे आमदार आहेत ते तयारी करत आहेत। पक्ष म्हणून परवाच्या दिवशी आम्ही पूर्ण शहराची बैठक बोलवलेली आहे आणि उत्तर दक्षिण दोन्ही भागातील सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत यांच्या 17 तारखेपासून मुलाखती चालू होणार आहेत। निश्चित युती झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। कालच्या नगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपचे नव्याने झालेले इथले स्थानिकचे नेते अशोक चव्हाण साहेब यांच्याकडे आमचे तिन्ही आमदार 2दा जाऊन आले, परंतु त्यावेळेस त्यांनी काही दाद दिली नाही, त्याच्यामुळे युती झाली नाही। तर यावेळेस त्यांनी युती करावी अशी आमची विनंती आहे। युती केली तरी ठीक आहे, नाही केली तरी आम्ही आमचं लढणार आहोत। किती जागा तुम्ही मागितली किंवा किती जागेची तयारी? नाही, अजून कुठल्या प्रकारची बोलणी झालेली नाही। 17 तारखेच्या नंतर बोलणी होईल। स्थानिक आमदार जे आहेत, जिथं आमदार आहेत तिथं 60% त्या आमदारांच्या मनानुसार जागा दिल्या पाहिजे आणि 40% मित्र पक्षाला, त्याच्यात राष्ट्रवादी आले आणि भाजप आले, त्यांनी 20-20% घ्यावेत असं एक खरं म्हणजे अलिखित अशा पद्धतीचं महाराष्ट्रभर असा एक नियम झालेला आहे। तशा पद्धतीनं पालन व्हावं अशी इच्छा आहे। तुमचा अनुभव आहे अशोक चव्हाण करतील युती आतापर्यंत तुमचा? नाही, माझा अनुभव तो मागच्या 40 वर्षातला वेगळ्या प्रकारचा आहे, त्याच्यामुळं मला असं वाटत नाही। कारण नांदेड शहरामधल्या सर्व मालमत्ता आणि त्या मालमत्ता विक्री आणि त्या बीओटी करणं आणि ते बांधकाम खाजगी लोकांना दिलं आणि त्यातून निर्माण होणारा पैसा हा महत्त्वाचा विषय आहे त्याच्यासाठी। तर त्याच्यामुळं मला काही वाटत नाही ती युती करतील असं। भाऊ, काल परवाच अशोक चव्हाणांनी मुलाखती घेतली होती, आता नंतर आज काल जे आहे खासदार गोपछडे यांनी मुलाखत घेतली आहे। आता त्यांच्या पक्षाचा अंतर्गत भाग आहे, कारण गोपछडे हे संघाचे कार्यकर्ते आहेत। लहानपणापासून त्यांना मी काम करताना बघितलेलं आहे आणि आता कसं आहे की कानामागून आली आणि तिकट झाली असं जर झालं तर कोणालाही साहजिक जे अनेक वर्षापासून काम करतात त्यांना नाराजी वाटते। आता चैतन्य बापू देशमुख सारखा कार्यकर्ता आहे, त्यांच्या 3-3 पिढ्या सगळ्या ज्या आहेत संघामध्ये काम करतायत, किंवा जेव्हा इथं नांदेडमध्ये कोणीही नव्हतं अशा वेळेस त्यांच्या तिथल्या ओट्यांवर आणि त्यांच्या स्कूटरवर गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन हे सगळे थांबलेले आहेत। तर तेव्हा साहजिक आहे असं होणार। स्वबळाची तयारी आहे? हां, सर्व प्रकारची तयारी।